सीईटी साठी सर्कलची रिव्हिजन करायची, ती पण 2 मिनिटात व्हिडिओला सेव्ह करून ठेवा. बघा सर्कलच्या याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असतो स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर, ज्यात सेंटर असतं 0 0 आणि रेडियस असते आर. त्यानंतर सेंटर रेडियस फॉर्म एक्स मायनस एच चा होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के चा होल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. सेंटर असतं एच कॉमा के, रेडियस आर. जर तुम्ही डायमीटर फॉर्म केला तर एक्स मायनस एक्स वन इंटू एक्स मायनस एक्स टू प्लस वाय मायनस वाय वन इंटू वाय मायनस वाय टू इक्वल टू 0, ज्यामध्ये x1 y1 आणि x2 y2 एंड पॉइंट्स ऑफ डायमीटर असतात. त्यानंतर जनरल इक्वेशन ऑफ सर्कल असतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. जर सेंटर काढायचं असेल तर एक्स चा कोएफिशियंटला हाफ करा, साइन चेंज करा. वाय च्या कोएफिशियंटला हाफ करा, साइन चेंज करा. रेडियस असते अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. त्यानंतर पॅरामेट्रिक इक्वेशन जे असतं ते असतं एक्स इक्वल टू एच प्लस आर कॉस थिटा, वाय इक्वल टू के प्लस आर साइन थिटा. त्यानंतर जर मला एक्स इंटरसेप्टची लेंथ काढायची असेल आणि वाय इंटरसेप्टची लेंथ काढायची असेल, सर्कल जर एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला टच करत असेल तर जी स्क्वेअर मायनस सी आणि एफ स्क्वेअर मायनस सी याच्यावरून आपण काढू शकतो. मॅक्झिमम आणि मिनिमम डिस्टन्स पॉईंट पासून जर विचारलं तर सीपी प्लस आर, सीपी मायनस आर. सीपी म्हणजे सेंटर पासून पॉईंट पर्यंत डिस्टन्स असतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कंडिशन ऑफ टँजन्सी जर काढायची तर सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर इंटू 1 प्लस एम स्क्वेअर. एम म्हणजे स्लोप ऑफ टँजंट असतो आणि ए म्हणजे त्याची रेडियस असते. त्याच्यानंतर बऱ्याचदा प्रश्न जो विचारला जातो तो कॉमन टँजंट वाला. तर कॉमन टँजंट मध्ये आपल्याला दिसतं इथे की 5 कंडिशन आहेत. एक्सटर्नल अँड डिसजॉइंट जर असा असेल तर कंडिशन असते डी इज ग्रेटर दॅन R1 प्लस R2. 4 कॉमन टँजंट असतात. डी म्हणजे C1 C2 मधलं डिस्टन्स आहे. त्यानंतर C1 C2 दोन्ही जर टच केले असतील एक्सटर्नली तर डी इक्वल टू R1 प्लस R2. 3 कॉमन टँजंट असू शकतात. त्यानंतर ज्यावेळेस इंटरसेक्टिंग असतील तर R1 मायनस R2 लेस दॅन डी लेस दॅन R1 प्लस R2. 2 कॉमन टँजंट. इंटरनली जर टच केलेला असेल तर डी इक्वल टू R1 मायनस R2 मॉड मध्ये 1 कॉमन टँजंट. आणि इंटरनली टच केलेलं नसेल, डिसजॉइंट असेल तर डी लेस दॅन R1 मायनस R2 0 कॉमन टँजंट असते. अशा सगळ्या गोष्टींसाठी मॅथ्स वर्गाला नक्की फॉलो करा.